हॅलो एव्हरीवन, ऋतूच्या कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया गाजराचा हलवा कसा बनवायचा. अगदी सोप्या पद्धतीने. ह्याच्यामध्ये खूप कमी इन्ग्रेडियंट्स वापरलेले असतात. खोवा किंवा मावा वापरायची बिलकुल गरज नाही. तरी इथे मी 2 मोठे गाजर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेले आहेत. असे प्रत्येक गाजराचे 3-3 भाग केलेले आहे आणि ह्यांचा बारक्या खिसणीने जेणेकरून खिस बारका होतो, त्यामुळे किसून घेतलेला आहे. छान असा किस तयार करून घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही आणखीन टाका, पण आपण वरवर हळूहळू तूप टाकायचं म्हणजे हलवा मऊ होतो. त्यानंतर आपण जो केलेला गाजराचा खिस आहे तो सगळा टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा. जास्त त्याला हे करायचं नाही, हलकासा नरम होईपर्यंत तो परतून घ्यायचा. छान असं त्याला नरम होऊ द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा अर्धं दूध किंवा अर्धं पाणी पण तुम्ही टाकू शकता. पण शक्यतो दूध टाका, कारण आपण इथे खवा किंवा वापरत नाही आहे, त्याच्यामुळे दूध टाकायचं. खूप छान असं ते मिळून येतो. नंतर दूध टाकल्यानंतर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा तूप ॲड करायचं. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण दूध आटत नाही ह्याच्यामधलं तोपर्यंत हे असंच हलवत राहायचं, जेणेकरून दूध पूर्ण आटलं पाहिजे. तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, शेअर करा. नक्की तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आणि डिलिशियस रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल. इथे आता आपल्या हलव्यामधलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे. पूर्ण गाजराने ते दूध शोषून घेतलं पाहिजे, म्हणजे गाजराचा जो हलवा आहे, जो आपले गाजर आहेत खिस, तो मऊ आणि पूर्ण शिजला पाहिजे. दूध टाकल्यानंतर ते छान सॉफ्ट आणि शिजतो, खूप छान असा मऊ होतो. त्यानंतर मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे, कारण माझे गाजर पूर्ण सपक होते, त्याला बिलकुलच मूळतं ते गोड चव नव्हती त्याला. त्याच्यामुळे जर तुमचे आधी गाजर टेस्ट करून बघा आणि मग साखर टाका. इथे छान असं ते मिक्स करून घेतलेलं आहे. हलवायचे, पूर्ण साखर वितळू द्यायची आणि ह्याला भरपूर पाणी सुटतं साखर टाकल्यानंतर. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेऊया. बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे. असं हे पूर्ण ह्याच्यापेक्षा जास्त पाणी सुटतं, हे पातळ होतं. इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. पिस्ते पण टाका, पण मला आवडत नाहीत म्हणून मी पिस्ते टाकले नाहीत. त्यानंतर मनुके टाकायचे आहेत. मनुके चिरून पण टाकू शकता, मी अख्खेच टाकलेले आहेत इथे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. ते छान मिक्स करायचं आणि ह्याला सतत हलवत राहायचं, जेणेकरून ह्याच्यामधलं जे पाणी सुटलेलं असतं साखरेमुळे ते पूर्ण आटून जातं. मीडियम गॅसवरती हे करायचं आहे. बघू शकता 15-20 मिनटं लागतं ह्याला हलवून. छान असं पाणी मोकळं झालेलं आहे. अशा प्रकारे आपला हलवा पण तयार झालेला आहे. गरमागरम हलवा घ्या. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.